लोनबद्दल आणि लोन कसं अप्रोच करायचं त्याबद्दल आपण थोडक्यात आपण एक्सप्लेन करतो की काय बँक काय क्रायटेरिया चेक करतात आणि कसं ते आपण फुलफिल करावं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर फर्स्ट इम्पॉर्टंट काय असतं की आपल्याला सिबिल सर्वात मोठं गरजेचं पॉईंट आहे की सिबिल आपलं क्रेडिट स्कोर जे म्हणतात ते क्रेडिट स्कोर मोर दॅन 750 असावा. साधारण सिबिल स्कोर 300 to 900 पर्यंत असतं. पण चांगलं सिबिल स्कोर बँकेतर्फे चांगलं सिबिल स्कोर म्हणजे काय की मोर दॅन 700 असेल की 750 म्हणजे बँकेला कम्फर्टेबल झोनमध्ये ते लोन लँड करणार क्लायंटला. म्हणजे अबोव 750 असेल तर इझिली बँक लँड करते. आणि ते सिबिल स्कोर कसं कन्सिडर करतात ते तुमचं फास्ट रिपेमेंट हिस्ट्री, जसं काय क्रेडिट कार्ड असावे, काय ही कन्झ्युमर लोन आहे, गोल्ड लोनचं रिपेमेंट आहे, कार लोनचं रिपेमेंट, तुमचं एक्झिस्टिंग कुठलाही लोन असेल, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी, होम लोन किंवा एज्युकेशन लोन घेतलं असेल तर त्याचाही रिपेमेंट कसं रिपेमेंट तुम्ही केलं आहे त्याचा बेसवर तुम्हाला पुढे कसं फंडिंग भेटणार ते बँक चेक करते. आणि सिबिल कशावर डिपेंड असतं ते तुमचं आता आपलं पॅन कार्ड आणि आधार कार्डवर डिपेंड असतं. ते पॅन कार्ड आणि आधार कार्ड आपण साईटमध्ये बँकेने की आपण पण सिबिल चेक करू शकतो. आणि ॲज अ माय पॉईंट ऑफ व्ह्यू की आपण दर क्वार्टरली जनरली एक महिन्यामध्ये आपण सिबिल चेक करावं तसं म्हणतात, पण क्वार्टरली सिबिल चेक केलं तर बरं पडतं. म्हणजे कुठलेही मिसलिडिंग इन्फॉर्मेशन बँकेने केले नाही केले ते आपल्याला माहीत पडावे. कारण काही असं गोष्टी असतात की रॉंग इन्फॉर्मेशन पण कधी कधी सिबिलमध्ये कॅप्चर होते. ते त्याच्यासाठी आपल्याला डिस्प्यूट रेज करायला लागतं, नाहीतर ते आपल्या सिबिलमध्ये ते लॉंग लाईफ राहतात. म्हणजे आपण भले रिपेमेंट केलं, आता से एक्झाम्पल लोन क्लोज झाला की राईट ऑफ झाला की सेटलमेंट झालं तर ते ॲज इट इज दिसणार, कारण त्याच्यानंतर आपलं रिपेमेंट काही झालंच नाही. आणि 3 up to 36 मंथ म्हणजे 3 वर्षाचं ते रिपेमेंट हिस्ट्री असतं. आपण पेमेंट केलं तर आपल्याला पाठचं ते मागे जाणार आणि पुढचं जे आपण रिपेमेंट करतो ना ते 30 डेज म्हणजे ते दिसत राहतं. आणि DPD म्हणजे डिलेड पेमेंट जे केलं आपण ते 30 डेज, 60 डेज, 90 डेज तसं दिसतं. आणि जनरली 90 डेज म्हणजे आपण बँक NPA डिक्लेअर करतात, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणून. बँकेसाठी म्हणजे बँकेने लँडिंग केलं म्हणजे बँकेसाठी ते आपण जे लोन दिलं ते आपण त्यांच्यासाठी ॲसेट झालं, कारण त्यांना रेव्हेन्यू जनरेट होतं आहे. आणि जे FDs वगैरे करतात ते लायबिलिटी, बँकेसाठी ते लायबिलिटी झाली. 30 डेज, 60 डेज आणि 90 डेज म्हणजे मोर दॅन 90 डेज झालं तर ते NPA डिक्लेअर करतात. समटाईम्स 91, 120, 180 डेज. 180 डेज म्हणजे 6 महिने झाले. त्यानंतर जास्त अप टू 900 डेज पण दिसतात. 900 डेज कधी होतं की कोणाही लोनमध्ये की क्रेडिट कार्डमध्ये काही रिपेमेंट केलं नाही म्हणजे ते 900 डेज दिसतं. म्हणजे ते बँक ते हातच नाही लावणार. ॲप्लिकेशन झालं, सिबिल चेक झालं, 900 डेज रिजेक्ट. म्हणजे काय त्याला काही पर्यायच नाही. म्हणजे राईट ऑफ झाला, सूट फाईल होते. बँक असं सोडत नाही. बँकेचे पैसे आहेत म्हणजे ते बँकेचे पैसे म्हणजे ते आम जनतेचे पैसे, आपले स्वतःचे पैसे असतात, ते बँक लँड करते. जे FDs वगैरे जनरल पब्लिक जे करतात ते बँक लँड करतात. आणि आता आपण हे झालं सिबिलबद्दल म्हणजे पूर्ण क्रेडिट हिस्ट्री येते. गोल्ड लोनचं पण दिसतं, फक्त त्यात पतपेढीचं लोन नाही दिसत. सिबिलमध्ये पतपेढीचं लोन, सिलेक्टेड पतपेढीचं लोन दिसत नाही. बाकी सर्व बँकेचं लोन, क्रेडिट कार्ड रिपेमेंट हिस्ट्री, ऑल टाईप्स ऑफ लोन. एज्युकेशन लोनमध्ये काय ते जनरली आपल्या एज्युकेशनचं माध्यमे आपले जे पास ग्रेड असतात त्याच्या माध्यमाने आपल्याला फंडिंग भेटतं फॉर द हायर स्टडीज. पण ते त्यात आपल्याला आपले पॅरेंट्स जे वी आर स्टील यंग, अरुण सरांची मुलगी मोठी झाली म्हणजे त्यांना
फॉर एक्झाम्पल एज्युकेशन लोन हवे तर एज्युकेशन ते फर्स्ट ॲप्लिकेंट जे स्टुडंट असतात ते फर्स्ट ॲप्लिकेंट राहतात, पण तो बरोबर जे असतात ते फॅमिलीचे मेंबर असतात, ते गार्डियन्स पॅरेंट्स ते कॉम्प्लिकेंट असतात, तर त्यांचं सिबिल पण मॅटर करतं. सिबिल चांगलं असेल तर आपण हायर स्टडीजसाठी आपण बँकेने एज्युकेशन लोन देते विदाऊट कोलेटरल म्हणजे सिक्युरिटीजची गरज नाही लागत तिकडे एज्युकेशन लोनसाठी. आता आपण जनरली सर्व आपण SME आहोत तिथे, म्हणजे आपण बिझनेस लोनबद्दल आणि वर्किंग कॅपिटलबद्दल आपण बोलू म्हणजे मी स्टार्ट करतो डॉक्युमेंटेशन पासनं. एकतर KYC जे गरजेचं आहे, इम्पॉर्टंट डॉक्युमेंटेशन्स आहेत आपले. KYC म्हणजे नो युअर कस्टमर. बँकेसाठी नो युअर कस्टमर म्हणजे फोटो झाला, पॅन कार्ड झाला, आधार कार्ड. पॅन कार्डमध्ये काही काही गोष्ट असतात, ते डेट ऑफ बर्थ असते पॅन कार्डमध्ये, आपली सिग्नेचर असते, पूर्ण नाव असतं. आधार कार्डमध्ये पूर्ण ॲड्रेस असतं, डेट ऑफ बर्थ असतं आणि फोटो असतं. फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड हे दोन म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड कंपल्सरी आहे. अपार्ट फ्रॉम दॅट आपल्याजवळ पासपोर्ट कॉपी पण आपण बँक कन्सिडर करते. पासपोर्ट कॉपी वोटर्स आय डी कन्सिडर करतो. वोटर्स आय डीमध्ये सिग्नेचर नसते, म्हणजे ते सिग्नेचर प्रूफसाठी आपण कन्सिडर नाही करतो. आणि आपली कुठेही डॉक्युमेंटेशन क्लिअर नसेल, जसं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्टमध्ये आपली सिग्नेचर असते, ते क्लिअर विजिबल नसेल, तर त्याच्यासाठी सेकंड ऑप्शन आहे, आपण बँकेतना बँकर्स व्हेरिफिकेशन, सिग्नेचर व्हेरिफिकेशन करून आपण देऊ शकतो. हे झालं KYCचं पोर्शन. आता आलं आपला मेन इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स की आपलं बिझनेस लोन. जसं प्रोप्रायटरशिप फॉर्म असेल तर प्रोप्रायटरशिप फॉर्मसाठी आपल्याला गुमास्ता लायसन्स कंपल्सरी आहे. म्हणजे आपण सांगतो की गुमास्ता लायसन्स आता बंद झाला आहे, पण बंद झालं आहे त्याच्यासाठी आता एक अपग्रेड व्हर्जन आहे, ते वन टाईम आपण गुमास्ता लायसन्स ते इंटिमेशन फॉर्म असतात, ते इंटिमेशन्स नाही, सॉफ्ट इस्टॅब्लिशमेंट सर्टिफिकेट, ते आपण आपल्याला आत्ता वन टाईम वन्स इन अ लाईफ म्हणजे वन टाईम ते सॉफ्ट इस्टॅब्लिशमेंट सर्टिफिकेट आपण बनवू शकतो. ते झालं. त्याचा व्यतिरिक्त आपल्याला उद्यम आधार जे MSMEला आपण सांगतो ते उद्यम आधार सर्टिफिकेट, पूर्वी उद्यम सर्टिफिकेट होतं, त्यानंतर आता उद्यम आधार सर्टिफिकेट झालं आहे. तर उद्यम आधारमध्ये आता गव्हर्नमेंटने ते स्कीम पण आणते की आपण अप टू विदिन 45 डेज पेमेंट करा फॉर MSME, म्हणजे स्मॉल बिझनेसला ग्रो करायसाठी, म्हणजे त्यांना पेमेंट कुठे अडकू नये त्याच्यासाठी ते उद्यम आधार मार्फत ते गव्हर्नमेंटने ते स्कीम स्टार्ट केली आहे. हे दोन बिझनेस खूप गरजेचं आहे. आता आपल्यामध्ये कोण फूडमध्ये या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सध्या कोण नाही, म्हणजे त्यांना फूड लायसन्स वगैरे पण लागतात, मेडिकल्सला ड्रग लायसन्स वगैरे पण लागतात. हे सर्व हे डॉक्युमेंटेशन बिझनेस डॉक्युमेंटेशन झालं आहे. आता जे आले व्हेरी इम्पॉर्टंट फायनान्शियल, बँक काय चेक करते ते आपली फायनान्शियल चेक करते. आता सिबिल तर झाला, सिबिल आपलं रेग्युलर असेल तर म्हणजे बँक करणार, पण सिबिल आणि फायनान्शियल, सिबिल क्लिअर झाला आपला. आता फायनान्शियलमध्ये आपण काय करतो, जनरली साधारण पब्लिक काय करतात की आपण चला टॅक्स वाचवासाठी काय करणार, ते 5 लाखापेक्षा कमी आपण दाखवू, ते हे लिमिटेशन्स आहे. 5 लाख 5.5 लाख जे जे सेक्शन्स आहेत ते दीपक सर सांगणार, त्या 5 लाखापेक्षा आपण कितीपर्यंत ते एक्झॅक्ट आहे. पण जनरल पीपलची माइंडसेट कसं असतं की आपण 5 लाख दाखवू, 5-5.5 लाख दाखवू, कमी जे काय टॅक्स लागेल ते बरं. आपण कशाला गव्हर्नमेंटला टॅक्स पे करू, पण आपण टॅक्स जेवढं जास्त पे केलं ते आपली रिपेमेंट कॅपॅसिटी बँकेसमोर दिसते. हा नाही का माणूस कमवतो म्हणून रेग्युलर इन्कम टॅक्स फाईल करतो. आता काय समटाईम्स काय असतं की 2 वर्षाचे किंवा 3 वर्षाचे ITR एक संगती पण फाईल करतात कधी कधी. तर हे चुकीचं गोष्ट आहे, म्हणजे चुकीचं गोष्टी आहे. जनरली 2 वर्ष म्हणजे IT फाईल करण्याचा गॅप बेअर मिनिमम आपल्याला म्हणजे बँकेला 6 महिन्याचा लागतात, बेअर मिनिमम म्हणजे 6 महिन्याचा गॅप कंपल्सरी असावा. त्यात आता हे झालं ITR मध्ये एक्नॉलेजमेंट स्लिप असतं. आपण एक्नॉलेज करता आपण
त्यानंतर पण IT फाईल झाल्यानंतर ते अजून एक प्रोसेस आहे, पूर्ण सरळ पेज, बँकेला सरळ पेज लागतं, फक्त एक्नॉलेजमेंट आहे. तर सरळ पेज कसं जनरेट करतो आपण, ते आपलं मोबाईल आधार आणि पॅन कार्ड लिंक असेल तर ते OTP बेसवर एक्नॉलेजमेंट जनरेट करता येतं. ते एक्नॉलेजमेंट पूर्ण पेजेसचं असतं. त्यात तुमचं टोटल इन्कम येते, टॅक्स किती पे केलं ते येते, लॉस असेल तर त्यात लॉस पण मेन्शन असतं. म्हणजे हे झालं सरळ पेज. फर्स्ट पेज जे मेन इम्पॉर्टंट, जे आपण IT इन्कम टॅक्सला आपण इन्कम दाखवतो, जे आपण फॉर्म फिलअप करून ते एक्नॉलेजमेंट जनरेट होतो. नंतर येतं ते पार्ट कम्प्युटेशन्स ऑफ इन्कम. कम्प्युटेशन्स ऑफ इन्कम ते गरजेचं आहे. इव्हन दो आपण इन्कम टॅक्स 4480 मध्ये पण फाईल केलं. 4480 म्हणजे काय, ते आपलं बुक्स वगैरे ते प्रॉपरली मेंटेन नाही आहे, की आपला CA ला आपण प्रॉपर आपण डिटेल्स देऊ नाही शकत. तर आपण काय सांगतो, तुम्ही फाईल करा 4480 मध्ये फाईल करून घ्या. 4480 मध्ये काय असतं की नॅशनलाइज बँक किंवा प्रायव्हेट बँक सर्वांना बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस कंपल्सरी रिक्वायर्ड आहे. पण 4480 फाईल केलं तर CA काय, अरे आपण तर 4480 मध्ये फाईल केलं आहे, तर त्यात गरजेचं नाही. प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट कसं बनवणार, तुम्ही मला डिटेल्सच नाही दिले तर कसं बनवणार. हे प्रॉफिट अँड लॉस पण आणि बॅलन्स शीट ते ITR मध्ये ते कंपल्सरी आहे, म्हणजे बँकेला लागतंच. इव्हन आपण सांगतो की नाही लागत, पण ते कंपल्सरी बँक डिमांड करतात. कम्प्युटेशन ऑफ इन्कम मध्ये टोटल इन्कम, इव्हन आपलं बिझनेस इन्कम असतं प्लस अदर्स इन्कम असतं. अदर्स इन्कम म्हणजे आपल्याला इंटरेस्ट ऑफ FD आली किंवा आपलं अदर सोर्स ऑफ इन्कममधून आपल्याला इन्कम आली, ते अदर सोर्समध्ये येतं. आणि त्यात अजून कॅल्क्युलेट करून ते नंतर जे आपलं टॅक्स स्लॅब आपण वाचवायसाठी ATC मध्ये ते जे काही इन्शुरन्सचे जे बेनिफिट घेतात 1,50,000 पर्यंत ते एक्झेम्प्टेड आहे. तर ते ATC ATD मध्ये ते स्लॅब येतं. त्यानंतर टोटल इन्कम येतं आणि आपलं टॅक्स कॅल्क्युलेशन्स असतं. त्याप्रमाणे हे कम्प्युटेशन्स ऑफ इन्कम झालं. आणि आता मेन इम्पॉर्टंट आला प्रॉफिट अँड लॉस. तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये 2 पोर्शन्स असतात. एक आपलं ग्रॉस प्रॉफिट, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस. ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय असतं की आपल्याला जनरली ग्रॉस इन्कम असते. ग्रॉस इन्कम टोटल ग्रॉस इन्कम, ग्रॉस रिसिप्ट म्हणजे ते टोटल इन्कम झाले. ग्रॉस रिसिप्ट आपण सर्व्हिस, मेजरली सर्व्हिस इंडस्ट्रीजमध्ये आहात आपण, तर त्यात टोटल रिसिप्ट असते आपली. आणि लेफ्ट कॉलमला आपलं टोटल एक्सपेन्सेस असतात. म्हणजे ते आपण इंटरेस्ट असतं, प्लस सॅलरी टू एम्प्लॉईज असतात, प्लस डेप्रिसिएशन, म्हणजे पूर्ण डिटेल्स असते त्या. आणि नंतर येतं टोटल नेट इन्कम. आता काय त्यात आपण CA ला सांगतो की बघा किती इन्कम कमी दाखवली तर बरं पडेल आपल्याला टॅक्स वाचून. म्हणजे साधारण 90% ऑफ पब्लिक तेच सांगतात CA ला, की आपलं मिनिमम इन्कम दाखवा म्हणजे टॅक्स पे करायला नाही येणार. जनरली काय असतं ते TDS, आपण TDS पण डिडक्ट असतं तरी TDS मला परत हवे, पण ते तसं नाही करायचं. म्हणजे TDS म्हणजे आपले टोटल इन्कम झाले. आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काय असतं की आपलं जे इन्कम असतं ते टोटल इन्कम असतं, हार्डली काय एक्सपेन्सेस असतात. ऑफिसर सॅलरी, स्टाफची सॅलरी तेवढंच असतं, बाकी काय मेजर ॲसेट्स वगैरे असतात त्याचं 10%, 15% डेप्रिसिएशन होतं. तर झाला बॅलन्स शीट. जे प्रॉफिट आपण दाखवतो ते आपण बॅलन्स शीटमध्ये दाखवतो. तर बॅलन्स शीटमध्ये एक इम्पॉर्टंट असतं कॅपिटल अकाउंट. म्हणजे आपण प्रॉफिट जे ट्रान्सफर करतो ते कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतं. तर कॅपिटल अकाउंट गरजेचं का असतं, कारण कॅपिटल म्हणजे ओनर्स कॅपिटल जे असतं ते कॅपिटल अकाउंटमध्ये दिसतं. आपण एव्हरी इयर जेवढं प्रॉफिट झालं ते ॲड ऑन होत जातं कॅपिटल अकाउंटमध्ये. पण त्यासमोर आपण ते विड्रॉवल पण दाखवतात. जेवढं कमी विड्रॉवल दाखवलं तेवढं आपलं चांगलं काय असतं की आपल्या कंपनीमध्ये आपलं स्टेक जास्त आहे. म्हणजे ते हे झालं ते प्रोप्रायटरशिपमध्ये सांगून किंवा
पार्टनरशिपमध्ये सांगू, पार्टनरशिपमध्ये रेशिओ प्रमाणे असतात 20-20, 25-75, 30-70, जसं म्हणजे 50-50 असतं, जसं ठरलेलं असेल, जसं पार्टनर्सचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन्स असेल तसं. हे झालं कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटमध्ये तुम्हाला अजून एक बेनिफिट हे असतं की तुम्ही साधारण आपण CGT मध्ये आपण लोन घेतो, अनसिक्युअर्ड CGT म्हणजे अंडर गव्हर्नमेंट स्कीम. त्यात कॅपिटल अकाउंट, कॅपिटल जेवढं जास्त आपलं जास्त दाखवलं तेवढं चांगलं असतं. नाहीतर कधी असं आहे आमच्याजवळ अशी फाईल्स येते की कॅपिटल विड्रॉल झालं तर त्याच्यामुळे कस्टमरची एक्झिस्टिंग CCOD लिमिट कमी झाली, तर बँक डिमांड करतात की तुमचं कॅपिटल तुम्ही डायल्यूट केलं आहे की विड्रॉल केलं आहे, तर ते तुम्ही इन्फ्यूज करा. इन्फ्यूज नाही केलं तर बँक काय करते, ते त्यांची लिमिट ऑल ऑफ अ सडन कमी करते. तर ते लिमिट कमी केलं तर काय होणार, ते चेक इश्यू केले असेल ते चेक बाउन्स होणार. मग अजून काही खूप प्रॉब्लेम होतात, म्हणजे पूर्ण वर्किंग सायकल स्टॉप होऊन जातं. झालं आता आपण मूव्ह करूया बॅलन्स शीट. बॅलन्स शीट कशी आपण प्रिपेअर करावी. बॅलन्स शीटमध्ये साधारण आपल्याला जेवढं असेट्स जास्त असेल तेवढं स्ट्रॉंग बॅलन्स शीट दिसते. ॲसेट्स प्लस तुमचं बँक बॅलन्स, आपण कॅश इन हँड दाखवण्यापेक्षा आपण कॅश इन बँक दाखवलं, ते कॅश अँड बँक बॅलन्स दाखवलं ते बरं पडतं. कारण कॅश इन हँड म्हणजे जनरली काय असतं की कॅश जास्त दिसते आणि बँकेत बॅलन्स नाही दिसत. ते म्हणजे हे चुकीचं, हे रॉंग, म्हणजे हे बँक कन्सिडर करते तुमचं कॅश तर आहे तर कशाला तुम्ही लोन घेत आहे. म्हणजे कॅश अँड बँक बॅलन्स दाखवायचं म्हणजे शॉर्टमध्ये ते तेवढं दिसतं. प्लस मला डेटरचं एजिंग साधारण 30 डेज, 60 डेज, 90 डेज. बँक कन्सिडर करते 180 डेजपर्यंत, पण आपण सजेस्ट करतो की जेवढं एजिंग कमी असेल तेवढं चांगलं. म्हणजे डेटर्स म्हणजे काय असतं की आपल्याला पेमेंट जे आपली समोरची पार्टी आहे, आपण ज्यांना सर्व्हिस दिली, आपण इन्व्हॉइस ज्यांना रेज केलं तिकडनं आपल्याला पेमेंट रेग्युलर बेसिसवर यायला हवे. आणि पेमेंट नाही आलं तर त्या आपली सायकल थांबणार. सायकल थांबणार म्हणजे बँक कन्सिडर करणार की याचं डेटर्स खूप एजिंग जास्त आहे, म्हणजे यांना पेमेंट लेट येत आहे. कधी समोरची पार्टी डिफॉल्ट झाली तर म्हणजे ते त्यांना पेमेंट नाही येणार तर आपलं बँकेचं EMI कसं रिपे होणार, ते बँकेचा इंटरेस्ट कसा रिपे होणार ते कन्सिडर करतात. हे झालं डेटर. आणि तसंच क्रेडिटर असं आपण कोणाकडनं सर्व्हिस घेतो, आपल्याला कोणाला पेमेंट करायचं तर ते क्रेडिटर्स म्हणतात. जेवढं क्रेडिटर्स कमी असतं तेवढं बरं पडतं. क्रेडिटर्स आणि डेटर्सचा रेशो चेक करतात. जर तसंच लायबिलिटी आणि ॲसेट्सचा रेशो चेक करतात. तर ॲसेट्स लायबिलिटीपेक्षा आपलं ॲसेट्स जास्त असावं. आपण लायबिलिटी क्रिएट केलं तर लायबिलिटी कशाला घेतलं ते प्रॉपर्टी असेल तर त्याचा अगेन्स्टमध्ये लायबिलिटी क्रिएट केली तर बरं पडतं. कारण बँक साधारण 70% किंवा 80% पर्यंत फंडिंग करते. आणि ओन कॉन्ट्रीब्युशन जे असतात 25 to 10% पर्यंत ओन कॉन्ट्रीब्युशन असतं. म्हणजे ॲसेटपेक्षा लायबिलिटी कमी दिसतं. आणि ते साधारण ते चांगली बॅलन्स शीटचं एक्झाम्पल आहे. म्हणजे बॅलन्स शीट चांगली दिसावं त्यासाठी ॲसेट्स खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे झालं ॲसेट पार्ट्स आणि लायबिलिटीचा रेशो. अजून जास्त सर सिबिल बद्दल काही विचारते, सिबिल बद्दल विचारायचं. इकडे 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 ज्याने तुम प्रश्न विचारू का? बोला ना सर. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे सर, ते बँकिंग बँक बॅलन्स ते इम्पॉर्टंट असतं. आपण कॅश ट्रान्झॅक्शन दाखवतो तसंच समटाईम्स तसं पण असतं की आपण कॅश बिझनेस दाखवतो पण टर्नओव्हर आपलं GST मध्ये टर्नओव्हर दाखवतो आपण कॅश पेमेंट घेतात. जे कॅश पेमेंट घेतात ते आपण बँकेत डिपॉझिट करायला कंपल्सरी आहे. इव्हन तो आपण GST मध्ये टर्नओव्हर तेवढं दाखवतो
आणि बँकेत ते टर्नओव्हर मॅच नाही करणार तर तरी बँक आपलं रिजेक्शन करू शकते. ABB हे गरजेचं आहे. म्हणजे सिलेक्टेड बेअर मिनिमम आपल्या अकाउंटमध्ये ऑन एन एव्हरेज ऑलमोस्ट 10 to 15 मिनिमम मी सांगतो 10 to 15,000 मिनिमम बॅलन्स असावं. त्याच्यापेक्षा कमी गेले म्हणजे ते निगेटिव्ह रिमार्क दिसतं. म्हणजे आपलं एव्हरेज बँक बॅलन्स इव्हन तर तुमचं 1 ते 10 तारीखपर्यंत 10 लाख असेल अकाउंटमध्ये आणि 10 तारीखनंतर तुमच्या अकाउंटमध्ये ते कोणाच्या अकाउंटमध्ये आपल्याला 200-300 रुपये पण दिसतात तर ते हे निगेटिव्ह रिमार्क असतात. म्हणजे ते बँक कंपल्सरी रिजेक्ट करते. कस्टमरला स्टार्टिंगला फंड येतात त्यानंतर पूर्ण मंथ म्हणजे कुठल्याही मंथमध्ये बॅलन्स बँक कुठलाही पेमेंट आलं नाही तर रिपेमेंट कसं होणार तर म्हणजे ते बँक चेक करते. म्हणजे ABB इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. म्हणजे ABB मुळे पण केसेस रिजेक्ट होतात. म्हणजे ते बॅलन्स पण मेंटेन करायला गरजेचं आहे. आता कोणाला काही नाही समजलं नाही प्रश्न आतवर आहे. जो ज्यांनी लोनच घेतला नाही किंवा क्रेडिट कार्ड घेतला नाही त्याचं सिबिलमध्ये चेकिंगच होत नाही. आता अशा व्यक्तीला लोन देताना काय चेकिंग करतात? पण त्याचे IT व्यवस्थित आहे, पैसे पण बँकेत आहेत बरोबर. तर अशा वेळेला त्याचं सिबिलचं काय असतं? आता ते न्यू टू बँक कस्टमर कन्सिडर करतो. म्हणजे त्यांचं रिपेमेंट हिस्ट्री नाही तर बँक कन्झर्वेटिव्ह असतं की त्यांचं ते हे रिपेमेंट करणार की नाही. तर त्यात बँक चेक करते की कस्टमरचं स्टॅबिलिटी काय आहे, ते करंट रेसिडेन्समध्ये किती वर्ष झाले, बिझनेसचं स्टॅबिलिटी काय ते चेक करतं. स्वतःचं घर स्वतःचं ऑफिस आहे की नाही ते चेक करते. आता ते स्वतःचं असेल तर बँक लँड करायला कम्फर्टेबल असते. म्हणजे मायनस सिबिल स्कोर किंवा 0 सिबिल स्कोरवर. तर तेच रेंटेड असेल तर बँक अपफ्रंटली ते रिजेक्ट करते. पण त्याच्यासाठी एक एज लिमिट पण असतं. ते लेस दॅन 35 एज असेल तर आणि रेंटेड वगैरे असेल तर रिजेक्ट करणार. मोर दॅन 35 आणि स्टॅबिलिटी दिसणार तर बँक फंडिंग करते. तर 2 गोष्टी होत्या त्यातलं. बँक लोन देताना वकील आणि पोलीस या लोकांना लोन द्यायला टाळाटाळ करते, हे खरं आहे का? अजून मी प्रश्नाचं उत्तर येऊ दे. मी सांगतो हे दोन निगेटिव्ह प्रोफाईल येतात मुळे बँक टाळते. पण सिलेक्टेड बँक आहे जसं पोलिसाला मुंबई पोलीस की महाराष्ट्र पोलीस त्यांचं सॅलरी अकाउंट पूर्वी HDFC मध्ये असायचं तर HDFC पर्सनल लोन द्यायची त्यांना. वकिलांना आपण सिक्युअर्ड मध्ये लोन देतो, अनसिक्युअर्ड मध्ये नाही होत. वकिलांना आपण होम लोन केलंय, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी पण आपण करू शकतो. अनसिक्युअर्ड लोन नाही आहे कारण कलेक्शनचा इश्यू येतं. बँकेचं जी पॉलिसी त्याचे कलेक्शन्स करतात ते पण ॲडव्होकेट आहे. ॲडव्होकेट समोर कसं मांडणं करणार. नेक्स्ट नक्की ठरवारी. आता नितेश साईडला एज्युकेशन लोनबद्दल आम्हाला सगळ्यांना फायद्याचं आहे. मला की जे पेमेंट जे रिपे करतो त्याला लायबल कोण फर्स्ट लायबिलिटी कोणाची असते आणि किती वर्षानंतर रिपे चालू होतं त्याचं. डिस्टन्स एज्युकेशन जे आता मेजरली लोक यूज करतात तर डिस्टन्स एज्युकेशन लोन मिळतं का आणि त्याला एज लिमिट आहे का? गुड क्वेश्चन. ज्या एज्युकेशन लोन म्हणजे साधारण ते अपग्रेडेशनसाठी आपण लोन घेतो. फर्स्ट लायबिलिटी जे असते ते स्टुडंट्सची असते आणि स्टुडंटने नाही पे केलं तर गॅरेंटर पॅरेंट्स जे गार्डियन्स असतात पॅरेंट्स असतात त्यांची लायबिलिटी पण असते. किती वर्षानंतर चालू केली? EMI तर अनसिक्युअर्डमध्ये आपण एज्युकेशन लोन घेतलं तर फ्री EMI असतं जे लिमिटेशन्स असतात. ते मिनिमम टू मिनिमम 5,000 आपल्याला पे करायला लागतं फ्रॉम स्टार्टिंग. आणि 2 वर्षानंतर आणि रिपेमेंट जे असतं ते टोटल रिपेमेंट अप टू 12 इयर्स असतं. हे झालं अनसिक्युअर्डमध्ये. आणि सिक्युअर्डमध्ये लोन घेतलं तर आपल्याला 2 वर्ष ब्रीथिंग 2 वर्ष ते म्हणजे जो पण 2 इयर्स
जोपर्यंत कोर्स कंप्लीट नाही होत, कोर्स कंप्लीट झाला म्हणजे त्यानंतर ही 6 महिन्याचं कॅपिंग असतं, म्हणजे जॉब भेटला तोपर्यंत. जॉब भेटल्यानंतर त्याचा EMI स्टार्ट होतं. पण फ्रॉम स्टार्टिंग टू गेटिंग अ जॉब जो इंटरेस्ट ॲक्युमुलेट होतं ते तुमचं प्रिन्सिपलमध्ये ॲड ऑन होणार. त्यानंतर ते टोटल अमाऊंट प्रिन्सिपल ॲड करून ते त्यानंतर EMI स्टार्ट होणार. म्हणजे बँक फ्रीमध्ये नाही देणार. डिस्टन्स एज्युकेशनला लोन नाही भेटत. नाही, एज्युकेशन लोन नाही. एज लिमिट काय आहे? एज लिमिट असं त्याला एज लिमिट म्हणजे जे साधारण लोनसाठी जे एज लिमिट आहे तेच 21 to 65. मॅडम 44 चे प्लस मायनस पॉईंट. आता जसं तुम्ही बोललात की बॅलन्स शीट किंवा P&L त्याचं येत 44 त्यांना मी पण सांगेन. कारण खूपशे जण 44 मध्ये मध्ये करा, कारण Declaring. वर्षभराचं काही नसतं. राहुल सर बोला. ठीक आहे, ते last. लोन एलिजिबिलिटी कशी फाइंड आउट करायची? उदाहरणार्थ जर मी माझ्या ITR 8 ते 9 लाखाचे ITR फाईल करतो आणि आपण विचार करतो की अरे मला 1 करोडचं लोन पाहिजे, 10 लाखाची ITR 10 लाखाचे ITR फाईल करतो आणि 1 करोडचं मला लोन पाहिजे. तर पुढे आपण जेव्हा प्रपोजल टाकतो बँकेमध्ये तर म्हणतात अरे नाही आहे, तुम्हाला 50-60 लाख रुपये आम्ही देऊ शकतो. तर ह्या केसेसमध्ये ITR किती कसं इन्कम पकडलं जातं त्यावर तुमचं लोनची एलिजिबिलिटी कशी होते, किंवा कमी असेल तर त्याला वेज आउट्स काय ॲसेट्स दाखवू शकतो का बँकेमध्ये? नेटवर्क आपण दाखवतो. म्हणजे साधारण कॅल्क्युलेशन्स कसं आहे की एक आपण 65-35चा रेशिओ असतो आणि इन्कम जास्त असेल, से एक्झाम्पल 1 लाख म्हणजे 12 लाखाचं इन्कम असेल पर एनम, तर 70-30चा रेशिओ असतो. म्हणजे 70% वी कॅन कन्सिडर्ड एज एन रिपेमेंट कॅपॅसिटी फॉर रिपेमेंट ऑफ युअर लोन आणि 30% कन्सिडर्ड फॉर हाऊस होल्ड एक्सपेन्सेस. जसं आपलं एज्युकेशन, मुलांचं एज्युकेशन असेल, डेली एक्सपेन्सेस असेल, जे ते कन्सिडर करतात 30%. तर आपण 12 लाखाचा एक्झाम्पल घेऊ. 12 लाख म्हणजे 12 lakhs पर एनम इन्कम झाली तर डिवाइड बाय 12, तर ते आपलं आलं 1 lakhचं इन्कम आलं. पर लॅक इन्कम आलं तर मोर दॅन 1 lakh कन्सिडर करून आपण 70% पर्यंत त्याचं आपण 30% कन्सिडर फॉर 70%, म्हणजे 70,000 आपण कन्सिडर करणार EMI साठी. आणि आपलं एक्झिस्टिंग कुठलेही ऑब्लिगेशन्स असेल तर ते 70,000 मधनं मायनस होणार आणि नसेल तर ते डिवाइड बाय पर लॅक EMI आणि आपली एज कन्सिडर करतात. फॉर एक्झाम्पल आता लेस दॅन 30 years असेल तर बँक 30 yearsचं टेन्युअर देते फॉर होम लोन. तसंच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीसाठी 20 वर्षाचं टेन्युअर देते आणि अनसिक्युअर्डमध्ये मला 3 to 5 yearsचं टेन्युअर देते. कॅल्क्युलेशन सेम आहे, 70-30चं रेशो और 65-35चा रेशो लेस दॅन 1 lakh इन्कम असेल तर. हे झालं नॉर्मल व्हॅनिला इन्कम प्रोडक्ट. म्हणजे इन्कममध्ये बसलं, आपल्याला आपली रिक्वायरमेंट जे आहे ते इन्कममध्ये बसलं तर ते नाही बसत तर सेकंड लेआउट और थर्ड आपल्याजवळ काय असतं हे आपलं ते बँकेची जे आपली बँकेची जे एव्हरेज बँक बॅलन्स असते, कुठली बँक 5 तारखेचा क्लोजिंग बॅलन्स पकडणं म्हणजे 5 ते 5-15-25चा बॅलन्स पकडणं, कुठली बँक 1-11 किंवा 21चं क्लोजिंग बॅलन्स पकडतं. म्हणजे ते एंड ऑफ द डे किती बॅलन्स आहे ते लास्ट 6 महिन्याचा एव्हरेज बँक बॅलन्स पकडून त्याचं एव्हरेज काढून अप टू 55% ऑफ ते 55% ॲज एन कन्सिडर करतात आणि त्यात ऑब्लिगेशन्स करतात. म्हणजे आपल्याला इन्कममध्ये नाही बसत तर ॲव्हरेज बँक बॅलन्समध्ये आपण बसवून घेतो आणि ॲव्हरेज बँक बॅलन्समध्ये पण नाही बसत तर आपल्याजवळ दुसरं पण प्रोडक्ट असतात ते ज्यांना मार्जिन आपण कमी असतं, ज्या ग्रॉस मार्जिन प्रोडक्ट आपण सांगतो, ग्रॉस मार्जिन किंवा GST प्रोडक्ट, त्या प्रोडक्टमध्ये पण आपण ते बसू शकतो. सिबिल स्कोर जो आहे तो सारखा चेक करणं चांगलं आहे का? म्हणजे 3 महिने तुम्ही जे म्हणताय की 3 महिने चेक केलं चांगलं आहे का? आणि गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्याच्यावर पेड सिबिल स्कोर आहे आणि बाकी फ्री सिबिल स्कोर असतात, तर ते 2 प्रश्न आहेत, ते करणं चांगलं योग्य आहे का? आता साधारण सिबिल चेक करण्यासाठी
दोन आहेत. एक तर पैसा बजाज जनरली आपण यूज करतो, पण ते पैसा बजाजचं आपण चेक केलं तर ते आपलं डेटा लीक होतं, म्हणजे पूर्ण डेटा राहतो. त्यापेक्षा एक सिबिलची साईट आहे, तिकडे फ्री सिबिल म्हणून येतं, ते तुम्हाला फ्री सिबिल सर्व डाउनलोड करू शकतात आणि ते तिकडनं केलं तर बरं पडतं. आणि आपण स्वतः सिबिल चेक, ते झालं एक क्वेश्चन झालं. सेकंड, आपण स्वतः सिबिल चेक केलं तर ते सिबिल रेटिंग कमी नाही होत, पण आपण बँकेला रिक्वेस्ट केली आणि बँकेला ॲप्लिकेशन्स केली आणि चेक केलं आणि रिजेक्ट झालं तर आपलं सिबिल इम्पॅक्ट होतं. म्हणजे हे इम्पॅक्ट होतं, पण रिजेक्ट झालं तर इम्पॅक्ट होतं. मल्टिपल आपण इन्क्वायरी करत बसलो तर ते निगेटिव्ह रिमार्क येतं, कारण बँकेला असं वाटतं की हे कस्टमर हंटर आहे आणि कुठली बँक देत नाही, तर आपण कसं लागतो बँक म्हणजे ते सारखं स्वतः चेक करणं चुकीचं आहे. स्वतः चेक करू शकतो. बँकेचा मार्फत नाही चेक करायचं, सिबिलचा मार्फत 3 महिन्यात चेक केलं ते बरोबर होतं का, कारण कुठे रॉंग इन्फॉर्मेशन दिली नाही का नाही ते चेक आता करायचं. आपण चेक करू शकतो का, त्याला जास्त वेळ लागतो का? हार्डली 5 to 10 minutes. OTP बेस्ड असतं आणि सिबिलमधनं 590 रुपीज पे करायला लागतात किंवा 1180चं पण पे करायला लागतं. इनिशियली आपल्याला फ्री भेटतं, सिबिल फ्री भेटतं आणि सिबिल आपण डाउनलोड पण करू शकतो आणि ते फ्री सिबिल पूर्ण रिपोर्ट वन्स इन अ इयर तुम्हाला ते फ्री सिबिल अपग्रेड करायला भेटतं. ग्रेड ॲपमध्ये मिळतं. फक्त सरांना फक्त कंटिन्यू करेल का चेक करावं काय माहिती आहे का, कधी कधी आपण आहे ना बँकेचे फॉर्म सुटते पण आपण एक रॉंग इन्फॉर्मेशन सबमिट करतो आणि ब्लँक फॉर्म आपण सह्या करतो कधी कधी, तर आपल्या नकळत कधी कधी ते पेपर मिसयूज पण होतात. कधी कधी आपल्या नावावर कर्ज पण काढलं गेलं, लोन टाकलं जातं, आपल्याला माहिती पण पडत नसतं, किंवा आपण क्रेडिट कार्डचे सेटलमेंट करून पैसे भरलेले असतात किंवा पर्सनल लोन क्लोज केलं असतं, ती इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती नसते. 6 महिन्यात चेक केलं तर कळेल की आपल्या व्यतिरिक्त आपल्या नावावर कोणी कर्ज घेतलेले आहेत का आपण आपले कर्ज क्लोज केलेले आहेत का, हा फिक्स झालंय. किंवा 3 महिन्यापेक्षा 6 महिन्यातून मी म्हणेल फुकट घेण्यापेक्षा गप्पपणे तो 300-350 भरून PDF 12 पानाचा PDF फॉर्म असतो, आपले अकाउंट कुठे कुठे आहेत, कुठले अकाउंट असेल तर त्याने हप्ते पेडले नाही तरी सुद्धा तो इम्पॅक्ट क्वेश्चन सांगू एक एक्सपिरियन्स. बोल तुझ्याकडे कॅमेरा आहे. सिबिल रिपोर्टबद्दलच आहे. तर आता समज आपल्या सिबिल रिपोर्टमध्ये एखादी गोष्ट दाखवत असेल, आपल्याला रॉंग दाखवत असेल, तर त्याला आपला डिस्प्यूट तो हे करायचा, तर तो किती दिवसामध्ये सॉल्व्ह होतो आणि तो कसा करायचा? डिस्प्यूट रेज करण्यासाठी आपल्याला सिबिलमध्ये लॉग इन करायला लागतं आणि लॉग इन केलं तर आपल्याला फॉर्म सबमिट करायला लागतं आणि बँकेबरोबर आपलं काय कम्युनिकेशन झालं आहे ते आपल्याला डॉक्युमेंटेशन काय असतं ते अटॅच करायला लागतं. डिस्प्यूट फॉर्म आहेत ते सिबिलमध्येच ते खाली डिस्प्यूट रेज करायसाठी डिस्प्यूट फॉर्म. माझ्या होम लोनमध्ये ना 4 वर्ष माझं होम लोन स्टॉप होतं संपूर्ण, पण त्या पिरियडमध्ये पण माझ्या सिबिल रिपोर्टमध्ये दाखवतं की मी पे करतोय म्हणून, मग ते रॉंग दाखवलं त्यांनी थोडक्यात. आता बँकेला तुम्ही स्टेटमेंट ऑफ अकाउंट डाउनलोड करा बँकेचं आणि ते सिबिलमध्ये डिस्प्यूट रेज करा. रिझॉल्व नाही झालं तर तुम्ही बँकेला इन्फॉर्म करा तुमची की सिबिलमध्ये असं दाखवतं तर हे का चुकीचं रॉंग इन्फॉर्मेशन तुम्ही का इन्क्लूड केलं. म्हणजे मी होम लोन बंदच आहेत माझे, तरी पण माझे दाखवते की मी होम लोन भरतोय असं ते दाखवतं. क्लोज कंपल्सरी ते क्लोज दाखवायला लागेल ते, म्हणजे बँकेला बँक इन्फॉर्म करते सिबिलला, तर त्या तुमची बँकेने इन्फॉर्म नाही केलं म्हणजे तुम्ही इन्फॉर्म करा बँकेला हे सिबिलमध्ये रॉंग इन्फॉर्मेशन तुम्ही का पुट केली. नितेश सर जस्ट एक छोटंसं आहे, खूप चांगला प्रश्न विचारला सरांनी. मी पण कधी चेक करायचं नाही सिबिल. जेव्हा चेक केलं तेव्हा मला कळलं की माझ्यावरती 5 लाखाचं कुठे लोन आहे सडनली. मग ते मी स्क्रुटिनाइज कुठून आलंय तर नंतर कळलं की ओला पे आपण ऑन करतो, ओला पे. तर ओला तुमच्या नावावर लोन देतं काय याच्याकडे बँकेकडनं 5 लाखाचं आणि तुम्हाला 5 लाखाचं क्रेडिट देतं लिमिट. ओला पे लेटर वापरताना थोडंसं विचार करून वापरा. बाकी काय थँक्यू बस एवढंच. ओके. समजलं नाही का?